वेलकम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण इतिहासाचा अभ्यास करणार आहोत. तर आपला इतिहास खूप मोठा आहे, आपल्याला माहिती आहे. तर आज सुरुवात आपण आपल्या भारताच्या प्राचीन इतिहासापासून सुरुवात करतोय. तर बघा, भारताचा प्राचीन इतिहास खूप मोठा आहे आणि महत्त्वाचा आहे. यात सिंधू संस्कृती, वैदिक युग, मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य आणि इतर अनेक महत्त्वाच्या घटनांचा समावेश आहे. आता त्यातलीच एक महत्त्वाची संस्कृती म्हणजे आपली सिंधू संस्कृती. आता ही जी संस्कृती आहे ती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक संस्कृती मानली जाते. त्याच्यानंतर शहरी नियोजन, जलव्यवस्थापन, उत्कृष्ट कला यांचा विकास या संस्कृतीनं घडवून आणला. आता सिंधू संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृती. या संस्कृतीचे अवशेष पाकिस्तान, वायव्य भारत आणि ईशान्य अफगाणिस्तानमध्ये आढळतात. या संस्कृतीने हडप्पा आणि मोहेंजोदारो यांसारखी शहरे उत्तम प्रकारे बांधली होती. म्हणजे बघा, या संस्कृतीलाच कोणती संस्कृती म्हटलं जातं तर हडप्पा संस्कृती म्हटलं जातं. हिचं जे ठिकाण आहे ते कुठे आहे तर म्हणजे ती कुठं वसलेली होती? पाकिस्तान आणि वायव्य भारत, ईशान्य अफगाणिस्तानमध्ये वसलेली होती. तिथं त्याचे अवशेषही आढळले गेलेले आहेत. या संस्कृतीनं हडप्पा आणि मोहेंजोदारो यासारखी शहरं जी होती ती उत्तम प्रकारे बांधलेली होती. बांधकामामध्ये भाजलेल्या विटांचा वापर बऱ्यापैकी केलेला होता. जलव्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यासाठी या संस्कृतीने ओळख मिळवली. म्हणजे ते जे बांधकाम होतं त्यावेळेस सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृतीचं, ते कशासाठी प्रसिद्ध होतं तर त्यांचं जे सांडपाण्याचं जे त्यांनी व्यवस्थापन केलेलं होतं, त्यानंतर जलव्यवस्थापन केलेलं होतं, यासाठी त्याचं कौतुक झालेलं आहे. या संस्कृतीतील लोक धातुकाम, मातीची भांडी बनवणे, टेराकोटा मूर्ती बनवण्यात कुशल होते. गहू, बार्ली, कापूस इतर पिके घेत पशुपालनही करत होते. म्हणजे त्यांचा व्यवसाय काय होता तर शेती हाच होता आणि त्यासोबत ते काय करत होते तर पशुपालनही करत होते. व्यापार काय होता? पश्चिम आशिया आणि मध्य आशियासोबत त्यांचा व्यापार चालत असे. ते लोक म्हणजे त्या संस्कृतीतले लोक पिंपळाच्या झाडाची पूजा करायचे. तसंच सापांचीही पूजा केली जात होती. आता या संस्कृतीचा शोध जो आहे तो 1920च्या दशकात, विशेषतः 1921 ते 22मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASIच्या नेतृत्वाखाली झालेल्या उत्खननांमध्ये लागला. यात हडप्पा आणि मोहेंजोदारो या शहरांचा समावेश होता. म्हणजे या सिंधू संस्कृतीमध्ये कोणती शहरं वसलेली होती तर हडप्पा आणि मोहेंजोदारो या शहरांचा तिथे समावेश होता. आणि ह्या शहरांनी कशामध्ये ओळख मिळवलेली होती तर जलव्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन यामध्ये ओळख आपली मिळवलेली होती. इथल्या लोकांचं जे व्यवसाय होता तो काय होता? प्रमुख शेतीच होता. त्यासोबतच ते लोक धातुकाम करायचे, मातीची भांडी बनवायचे आणि विविध प्रकारच्या मूर्त्या बनवण्यात ते कुशल होते. त्यांचा व्यापार हा पश्चिम आशिया आणि मध्य आशियासोबत चालत असे. आणि ते लोक कशाची पूजा करायचे तर पिंपळाच्या झाडाची पूजा करायचे. तसेच सापांचीही ते लोक पूजा करत असत. आपण या व्हिडिओमध्ये मेन गोष्टींचा आढावा घेत आहोत. म्हणजे जे पॉईंट आहेत महत्त्वाचे त्यांचा आपण आढावा घेत आहोत. तर त्यानंतर आहे ती म्हणजे वैदिक संस्कृती, वैदिक युग. ही प्राचीन भारतीय संस्कृती आहे जी वेदांवर आधारित आहे. ही संस्कृती सुमारे 1500 ते 500 ईसा पूर्व दरम्यान अस्तित्वात होती. वैदिक संस्कृतीत वेद हे सर्वात महत्त्वाचे धार्मिक आणि सामाजिक आधारस्तंभ होते. या काळात जीवनशैली, धर्म आणि समाजाची रचना वेदांवर आधारित होती. म्हणजे ह्या काळातले लोक कशांवर आधारित होते तर वेदांवर आधारित होते. वैदिक संस्कृतीचा आधार वेद आहेत, जे 4 आहेत. कोणते वेद आहेत आपले? ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. या काळात निसर्गातील शक्तींची पूजा केली जात. इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य
यांसारख्या देवता त्यांना महत्त्वाच्या होत्या. म्हणजे या काळात जे लोक होते ते मूर्तीपूजा करत नव्हते, तर कशाची पूजा करत होते? निसर्गातल्या ह्या ज्या शक्ती आहेत, इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य यांसारख्या देवता त्यांना महत्त्वाच्या होत्या. ते लोक यांची पूजा करायचे. वैदिक समाजात वर्णव्यवस्था म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षूद्र अस्तित्वात होते. म्हणजे यानुसार ते काय होतं, तर समाजामध्ये त्यांना तसं वर्तन दिलं जात असे. वैदिक संस्कृती आर्य लोकांमध्ये विकसित झाली. वैदिक संस्कृती ही या संस्कृतीची भाषा होती. जीवनशैली अशी साधीच होती, निसर्गावर आधारित होती. वैदिक साहित्यात मंत्र, स्तोत्र आणि यज्ञीय विधी यांचा समावेश आहे. वैदिक तत्त्वज्ञानात मोक्ष, आत्मा आणि ब्रह्मा या संकल्पना महत्त्वाच्या होत्या. पशुपालन, शेती आणि व्यापार हे या युगातील प्रमुख आर्थिक क्रिया होत्या. म्हणजे बघा, ही जी संस्कृती होती ही पूर्णपणे धार्मिकतेवर आधारलेली होती. मग यामध्ये 4 वेद आपण बघितले, तर ते आधार होते. त्या संस्कृतीचा काय मानले जात होते, तर आधार होते. म्हणजे जे काय असेल ते सगळं या संस्कृतींवर या वेदांवर डिपेंडेड असायचं. ते लोक मूर्तीपूजा न करता जे निसर्गातल्या ज्या महत्त्वाच्या देवता आहेत, ज्या शक्ती आहेत, त्यांची ते लोक पूजा करायचे. वैदिक समाजात वर्णव्यवस्था होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. म्हणजे आत्ता आपण म्हणतो जसं खालच्या म्हणजे थोडक्यात तर जातपात त्यावेळेस थोडंसं मानलं जायचं. त्यानंतर ही संस्कृती आहे ती आर्य लोकांमध्ये विकसित झाली. वैदिक संस्कृत ही या संस्कृतीची काय होती? भाषा होती. जीवनशैली होती ती साधी होती, निसर्गावर पूर्णपणे आधारलेली होती. त्यानंतर त्यांचं जे आर्थिक ज्या क्रिया होत्या, प्रमुख आर्थिक क्रिया, त्यात काय होत्या, तर पशुपालन, शेती आणि हे व्यापार. जास्त काही डेव्हलपमेंट झालेली नव्हती, त्यामुळं बरेच व्यवसाय हे त्यांचे काय असायचे? शेती आधारित असायचे. वैदिक संस्कृतीनंतर आलं ते म्हणजे मौर्य साम्राज्य. आता मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील एक महत्त्वाचं आणि मोठं साम्राज्य मानलं जायचं. चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 322 मध्ये त्याची स्थापना केली. 185 इसवी सन पूर्वपर्यंत ती टिकली. या साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र म्हणजे आत्ताचा आधुनिक पाटणा येथे ती होती. मौर्य साम्राज्याची राजधानी काय होती? पाटलीपुत्र होती. ती आत्ता सध्या कुठं आहे, तर पाटणा येथे त्याची राजधानी होती. चंद्रगुप्त मौर्याने नंद घराण्याचा पाडाव करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली. MPSCला यातले बरेचसे प्रश्न विचारले जातात. प्राचीन भारतावर आधारित भरपूर प्रश्न विचारलेले असतात. तर चंद्रगुप्त मौर्याने कोणत्या घराण्याचा पाडाव केला? तर नंद घराण्याचा पाडाव केला आणि मौर्य साम्राज्याची काय केली? स्थापना केली. या साम्राज्याने भारतीय उपखंडाचा मोठा भाग व्यापला होता. प्रमुख शासक चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार आणि सम्राट अशोक हे प्रशासक होते. सम्राट अशोकाच्या काळात मौर्य साम्राज्याची भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्माचा प्रसार केला. म्हणजे स्थापना कुणी केली? तर चंद्रगुप्त मौर्याने. ठीक आहे. आणि कोणाच्या काळामध्ये मौर्य साम्राज्याची भरभराट झाली? तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्याच्या साम्राज्याची भरभराट झाली. सम्राट अशोकाने कोणत्या धर्माचा प्रसार केला? तर बौद्ध धर्माचा प्रसार केला. मौर्य साम्राज्याने वास्तुकला आणि साहित्याला प्रोत्साहन दिले. अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्य कमकुवत झाले. सुमारे इसवी सन पूर्व त्याचा अस्त झाला. म्हणजे जोपर्यंत सम्राट अशोक सत्तेवर होता तोपर्यंत त्या साम्राज्याची भरभराट होत गेली. पण जसं त्याचा मृत्यू झाला तसं काय झालं? त्याचं जे साम्राज्य आहे ते कमकुवत होत गेलं. त्यानं त्याच्या शासन काळामध्ये कला, वास्तुकला आणि साहित्याला प्रचंड प्रोत्साहन दिलं. अशा पद्धतीने एक
IMP ज्या छोटे पॉईंट्स होते ते मी काढलेले होते मौर्य साम्राज्याचे. इन डिटेल आपण ते नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघणारच आहे, पण ही बेसिक ओळख होणं महत्त्वाचं होतं. त्यानंतर आहे ते गुप्त साम्राज्य. गुप्त साम्राज्य इसवी सन 4थे ते 6वे शतक हे प्राचीन भारतातील एक महत्त्वाचं साम्राज्य होतं. या काळात कला, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञानात खूप प्रगती झाली. त्यामुळे याला भारताचा सुवर्णकाळ म्हणूनही ओळखलं जातं. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की भारताचा सुवर्णकाळ कोणत्या साम्राज्याला म्हटलं गेलं होतं? तर त्याचं उत्तर काय असणार आहे? गुप्त साम्राज्य. श्रीगुप्त हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक होता. गुप्त साम्राज्याचा संस्थापक कोण होता? श्रीगुप्त होता. आणि मौर्य साम्राज्याचा कोण होता? चंद्रगुप्त मौर्य. शासक आणि त्यांची जी साम्राज्य होती हे लक्षात ठेवणंही गरजेचं आहे. त्यानंतर बघा, चंद्रगुप्त पहिला याने साम्राज्याची स्थापना केली आणि महाराजाधिराज ही पदवी धारण केली. जो चंद्रगुप्त पहिला होता त्यानं काय केलं? या साम्राज्याची स्थापना केली आणि स्वतःला महाराजाधिराज ही पदवी धारण करून घेतली. समुद्रगुप्त हा एक पराक्रमी शासक ज्याने दक्षिणेकडील राज्यांवरही विजय मिळवला. त्याला भारताचा नेपोलियन असेही म्हटलं जातं. बघा, भारताचा नेपोलियन कोणाला म्हटलं जातं? तर त्याचं उत्तर आहे समुद्रगुप्त. चंद्रगुप्त दुसरा, त्यालाच विक्रमादित्य असं म्हटलं जायचं. याच्या काळात गुप्त साम्राज्य अधिक विस्तारले आणि विक्रमादित्य ही पदवी त्यानं धारण केली. कुमारगुप्त पहिला याने नालंदा विद्यापीठाची स्थापना केली. आता बघा, MPSCमध्ये नालंदा विद्यापीठाचीही बऱ्यापैकी क्वेश्चन्स आलेले आहेत आणि हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे नालंदा विद्यापीठ. तर तेही आपण हळूहळू घेणारच आहोत, पण एक बेसिक आपण पॉईंट आत्ता बघतोय. तर कुमारगुप्तानं या नालंदा विद्यापीठाची काय केलेली आहे? तर स्थापना केलेली आहे. स्कंदगुप्त याने हून आक्रमणांना परतवून लावलं. या काळात कला, साहित्य, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यामध्ये खूप प्रगती झाली. म्हणजे बऱ्यापैकी बघा, जी साम्राज्य होऊन गेली त्यांनी कशाला जास्त प्रोत्साहन दिलं? तर कला, साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. सुव्यवस्थित प्रशासन आणि न्यायव्यवस्था उत्तम होती. त्यावेळेस प्रशासन कसं होतं? उत्तम होतं आणि सुव्यवस्थित चालणारं होतं. न्यायव्यवस्था ही सुव्यवस्थित पद्धतीनं चालायची. कला आणि स्थापत्यशास्त्रामध्ये अजिंठा वेरूळची लेणी, देवगडचे मंदिर इत्यादी प्रसिद्ध आहेत. बघा, ह्यामध्ये कला आणि स्थापत्यशास्त्र आपल्याला माहिती आहे. अजिंठा वेरूळची लेणी आहे, देवगडचे जे मंदिर आहे इत्यादी बरेच गोष्टी आहेत त्या काय आहेत? प्रसिद्ध आहेत. विज्ञान आणि साहित्य, कालिदास आणि संस्कृतीच्या प्रगतीमुळे या काळाला भारतीय इतिहासाचे सुवर्णयुग म्हटले जाते. तेच म्हणजे मगाशी जे आपण म्हटलं सुवर्ण काळ आणि सुवर्णयुग, हे कोणाला म्हटलं जायचं? तर कोणत्या काळाला? गुप्त साम्राज्याला किंवा काळाला म्हटलं जायचं. त्यानंतर बघा, या गुप्त साम्राज्याची एक वैशिष्ट्ये लिहिलेली आहेत. यातले प्रमुख राजे कोण कोण होते? पहिला होता तो श्रीगुप्त, ज्यानं गुप्त साम्राज्याची स्थापना केली. त्यानंतर होता तो घटोत्कच. चंद्रगुप्त पहिला. समुद्रगुप्त, त्यालाच भारताचा नेपोलियन असं म्हटलं जायचं. चंद्रगुप्त दुसरा. त्यानंतर कुमारगुप्त आणि शेवट होता तो स्कंदगुप्त. हे एक केंद्रीकृत राज्य होते, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्त्व होतं. शेती आणि व्यापारातून भरघोस उत्पन्न मिळत असे. म्हणजे त्यावेळेस बघा, शेतीमध्ये भरघोस उत्पन्न त्यामध्ये काय होतं? तर मिळत होतं. गुप्त राजे हिंदू धर्माचे, वैष्णव म्हणजे शैव धर्माचे अनुयायी होते, परंतु ते इतर धर्मांबद्दलही सहिष्णू होते. पतनाची कारणं काय होती बघा ह्याची? म्हणजे हे गुप्त साम्राज्य संपुष्टात येण्याची काय कारणं होती? तर हून आक्रमणं, कमकुवत उत्तराधिकारी, अंतर्गत बंडखोरी आणि प्रशासनाचे विकेंद्रीकरण यामुळे 550 इसवी सन पूर्वच्या सुमारास हे साम्राज्य नष्ट झालं. म्हणजे बघा, कमकुवत उत्तराधिकारी म्हणजे काय? की पिढ्यानुपिढ्या जे राजे गादीवर बसणार आहेत ते त्यांना उत्तराधिकारी म्हणायचं, बरोबर? म्हणजे
ते काय होत होते की कमकुवत त्यांचं म्हणजे त्यांची जी साम्राज्यावरची पकड होती ती थोडी कमकुवत होती. त्यानंतर अंतर्गत बंडखोरी म्हणजे घरातल्या घरातच किंवा साम्राज्यातल्या साम्राज्यातच त्यांच्यामध्ये काय होत होतं, तर अंतर्गत काही वाद असतील, विवाद असतील आणि प्रशासनाचं विकेंद्रीकरण यामुळं काय झालं, त्याचं साम्राज्य नष्ट झालं. आता यातले महत्त्वाचे राजे कोण होते, तर श्रीगुप्त, समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य. या 3 राजांच्या हे राजे काय आहेत, महत्त्वाचे आहेत आणि यांच्या काळामध्ये या गुप्त साम्राज्यानं काय केलेली होती, भरभराट केलेली होती. तर या गुप्त साम्राज्यालाच काय म्हटलं जायचं, तर भारताचा सुवर्णकाळ म्हणजे सुवर्णयुग असं म्हटलं जायचं. हे छोटे छोटे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला एक्झाममध्ये यातला कोणताही प्रश्न आला तर आपण तो इझिली सॉल्व करू शकतो. आता डिटेल्समध्ये आपण याच्या पुढे अजून बघणार आहोत, पण हा एक इतिहासामधला पहिलाच व्हिडिओ होता, त्यामुळं एक तात्पुरती ओळख फक्त होणं महत्त्वाचं होतं. त्यामुळं आता ह्यातलं प्रत्येक साम्राज्य आहे ते आपण व्यवस्थितरित्या डिटेलमध्ये पाहणार आहोत. एक फ्लो चार्टही मी तुम्हाला देईन त्याचा, आणि त्या फ्लो चार्टच्या नुसार आपल्याला जे राजे होऊन गेले, त्यांनी काय काम केलं, कशासाठी केलं आणि त्यांनी किती राज्य केलं, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये मेन्शन करेन. ह्या डिटेल्स आपण नंतर बघूयाच, पण तात्पुरतं ह्या नोट्स तुम्ही तुमच्याकडे नोट करून ठेवा. थँक्यू. आणि तसंच इतिहासाच्याही तुम्हाला नोट्स हव्या असतील, PDF नोट्स, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला त्या मिळतील.